सत्ताधारी आमदारांची दिवाळी झाली आहे, कारण प्रत्येक आमदाराला 5 कोटींचा निधी मिळालेला आहे। महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा विकास निधी मंजूर झालेला आहे। एकूण 270 कोटी रुपयांचा निधी स्थानिक निवडणुकीपूर्वी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी फक्त नवनिर्वाचित आमदारांसाठी आहे, त्यामुळे इतरांमध्ये मात्र नाराजी आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांना मोठा आर्थिक वाटा मिळालाय। फार मोठं लोकशाही विरोधी असं कारस्थान आहे। तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या, म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो। देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण आहे महाराष्ट्रात। इतर कोणत्याही राज्यामध्ये असं घडलेलं नाही। जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले आहेत। मला वाटतं की सध्या या राज्याला राज्यपाल नाही आहेत आणि अर्थात राज्यपाल असले तरी काही फरक पडत नाही, कारण ते सुद्धा भाजपचेच हस्तक असतात। ही लाच आहे, 5 कोटी रुपये ही लाच आहे। मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की होईल। भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं, तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती। 12 आमदाराला 1.5 वर्ष मानधन दिलं नाही, निधी दिलं नाही। तुमचं सरकार असताना, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं। ही परंपरा, हा पायंडा तुम्ही पाडला होता। हे संजय राऊत तुम्ही विसरलात का? ज्या पद्धतीनं तुमचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला दमडीही द्यायची नाही आणि आता निधी वाटपावरून गप्पा हाणायच्या, खरं तर तुम्ही लोकशाही विरोधी होतात। विविध आमदार महोदयांच्याकडून निधीची मागणी होत असती। आमदारांना कुठल्याही पक्षाचा असो, सत्तेत असो किंवा विरोधी पक्षाचा असो, 5 कोटीचा निधी हा वार्षिक खर्चाला मिळालेलाच असतो। त्यामुळे त्यांना काम त्यात करता येतं। पण आणखीन जी काही निधीची मागणी असती ती वेळोवेळी बजेटच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत असतं। त्यापैकी काही जणांची मागणी पूर्ण झाली असेल आणि जर का याच्या व्यतिरिक्त चांगली विकास कामं असतील तर ती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चित सरकार करेल। संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधींच्या संदर्भात बोलावं? 5च्या दाराने आलेला हा माणूस, यांनी निवडणुका लढणं, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात, हे या भोंग्याला माहीत आहे का? केवळ सकाळी भुंकायचं हा एकमेव काम आहे त्यांचं। त्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी संदर्भात कुठल्याच प्रश्नासंदर्भात आणि त्यांच्यासोबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही आहे। केवळ चमचेगिरी करून 5च्या दाराने निवडून येणारा हा माणूस आहे, त्यांनी स्वतःपुरतं पाहावं।